नमिताने गृहउद्योगासाठी जशाजसे 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? बरोबर. आता 7.5% दराने घेतले, आपल्याला माहित आहे व्याज म्हणजे काय असते? व्याज म्हणजे असते क भागिले 100. मग मुद्दल किती आहे? 1,50,000 मुद्दल आहे. बरोबर. व्याजाचा दर किती आहे? 7.5 म्हणजे 7 दुनी 14 आणि 15/2 लिहू काय याला? 7 दुनी 14 आणि 15/2 पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांक केलं, बरं पडतं म्हणजे आपल्याला जरा. 15/2 आणि किती वर्षांसाठी घेतलेत? 8 वर्षांसाठी आणि भागिले 100. बघा मग कसं कसं आपण करू शकतो. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, बेक बे बेचोक 8. मग राहिलं किती रे? राहिलं किती? इकडे येणार 15 चोक 60 म्हणजे इकडचे 1500 गुणिले 15 चोक 60 म्हणजे परत किती राहिलं? 15 सख 90 आणि त्याच्यावर हे 3 शून्य. 90,000 तिला काय येणार? व्याज येणार. 90,000 व्याज. लगेच 90,000 उत्तर लिहायचं नाही. त्यांनी काय विचारलंय? तर त्या मुदतीनंतर कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? हे तर फक्त व्याज, मुद्दल पण द्यायला लागेल ना बँकेला. मग एकूण किती? त्याला आपण काय म्हणतो? रास. रास म्हणजे काय? मुद्दल अधिक व्याज. मग एकूण किती द्यायला लागेल? रास. एकूण द्यायची रक्कम रास असते, मुद्दल प्लस व्याज. मग मुद्दल किती आहे आपलं? मुद्दल आहे आपलं 1,50,000 अधिक व्याज किती आपलं? 90,000. 15×9 = 24. याचा अर्थ किती रक्कम द्यायला लागेल रे? 2,40,000 रक्कम तिला द्यावी लागेल. ऑप्शन नंबर 1. कळालं का? एकदम सोप्या पद्धतीने. लक्षात काय ठेवायचं होतं? व्याज बरोबर मदक भागिले 100 असते आणि रास म्हणजे एकूण द्यावयाची रक्कम म्हणजे त्या मुद्दल मध्ये व्याज पण मिसळून द्यायचं असतंय. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित?